राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. आपली मेंढरं घेऊन आलो इकडं आणि आज आपल्या मेंढरांना मित्रांनो नेणारे पावटा चारायला. आपल्या इकडचं आता थोडं पावटं बी संपायला लागले ते आपल्या मेंढराला हळूहळू गावल चारायला. तर आज तो आपला पावटा कोठे आहे आणि कशी आपण मेंढरं नेतो पावट्यावरती ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल. चला तर मग आता आपल्या आईन मी बसले तर आंब्याखाली. आई घरी कोण जाणार तो का मी? आजच्याला आपली ड्युटी मेंढरा का नाही घरी. आजच्याला जरा कंटाळा आलाय तर घरी आपण काय काम करतोय काय ते बघू. तर मित्रांनो आता मी घरी आलेलो आहे. हो का, या ठिकाणी आपलं सगळं बिराड आणि वाघर. हो का, कोकऱ्यांना आता पाला बिला आणला वाईच. कोकऱ्यांना बी पाला आणलाय तिकडून येताच. हो का, हे सुबापडीचा पाला आणलाय. खात नाही एवढी. सावली बिवली बघा कशी बनवली. बसले ते ना सगळी एकदम मस्त. मला आता संध्याकाळी आपलं काय काम आहे माहिती आहे का? घरी काय काम आहे तर हो का, ही जी आपली सगळी वाघर आहे ना या ठिकाणी दिलेली 2-2 दिवस बसतोय मित्रांनो. इथं 2 दिवस तळ दिला, त्यानंतर या ठिकाणी 2 दिवस आणि मग हिथला काय करायचे हे वाघर सोडून ह्या साईडला इथं जरा पाला होता तर मग इथं 2 दिवसासाठी तळ द्यायचं आपला. का एवढ्या ह्याच्यात ही सोडायची सगळी आज. तर मित्रांनो आपल्याला आई म्हणली घरी जा तू, पण आईने कामं सांगितली होती नाही का? काय कामं सांगितलेली तर आपली जाळी म्हणजे वाघर जी होती ना एका जागेवर ती वाघर सोडायची आणि दुसऱ्या साईडला बदलायची, त्याला दुसरीकडे द्यायची. आणि त्याचबरोबर आता आपल्या घोड्यांना पाणी पाजायचे मित्रांनो नाही का? आता तिकडंच चालले घोड्यांना पाणी पाजायचे. त्यानंतर पाणी पाजून संध्याकाळच्या टायमाला इकडं आणून बांधायची आणि बांधल्यानंतर वाड्याचं एक वज टाकाय गावते का नाही त्याच्याबद्दल काय नाही, बघू गावलं तर टाकणारच आहे. पण आता एक काम झालेलं आहे आणि हे दुसऱ्या कामाला चाललो आहे मी घोड्यांना पाणी पाजायला. तर बघू आता काय तिचं आपलं होतंय तिथं. हीच ती टाकी आहे मित्रांनो. तो का आपली तिथं घोडी बांधल्या ते पडेल आणि याच टाकीवरती आई मला काय म्हणली इथं तुला काय पाणी डोक्यावर न्यायची जास्त जरूरत नाही, कारण का इथनं घोडी जवळ आहेत. आई म्हणली टाकीतलंच पाणी घेऊन घोड्यांना नेऊन पास. त्यामुळं नाही तो घरून जर आणायचं म्हणलं असतं ना आतापर्यंत मान पार दुखून आली असती. घोड्यांना आता पाणी दिलेलं आहे नाही का? या ठिकाणी बोकलं आणलेलं मांडले. पण मित्रांनो बोकलं काय पुरणार नाही त्यांना. मला तर वाटतं तिने पक्कीत आणलेले ते नाही का? मी डोक्यावर बोकलं दिसल्यावर ती हिसत होती वाईच. तर या ठिकाणी आपली पाणी भेटते ते बघा. तर मित्रांनो पार अंधार झालेला आहे. मेंढरं काय आलेली नाही म्हणजे येतेलच आता. आणि हे कोकरे बघा वरडायला लागल्यात. किती वाजल्यात बघायचं का? 6:55 म्हणजे 7 वाजता मेंढरं वाड्याला आल्या ते. हो का, कोकरे वरडत होते. मेंढरांचा आवाज येतोय त्यामुळे आले असतील. तर अंधार सगळा झालाय बाबा. मित्रांनो आपला चाललाय मस्तपैकी स्वयंपाक आणि आईचा आपला स्वयंपाक चाललाय. भाकरी बिकरी बनवायचं या ठिकाणी. आई आज लय उशीर झाला. आज उशीर झाला. आज पावट्यावर मिळून निघते. ते पावटा वाळून गेलेला भागलंच नव्हतं मेंढराच. आणि मग काय केलं, आणली त्या बामणाच्या तिथं गवतात. मग ते गवत चारलं. मग तिकून यायलाच उशीर झाला ना. मेंढर बघितला असेल तुम्ही 7 वाजता आली पार. वाईच गवत खाल्लं. वाईच शेरडाचा याचा पाला साला वरबडल्या शिरड करड व्हायच नेरदान बागलंच नव्हतं. नुसती पळायची चिंगाट. मी म्हणलं आता काय त्यांना बागलं नाही आज, त्यांना रात्री बसायची नाही वागरे. करायचं स्वयंपाक त्याला काय लाकडे होते पटकेन. आपल्या गरमागरम भाकरी तयार होते ते आज. आत्ताच आई स्वयंपाकाला लागले. आता मला वाटते जवळजवळ 7:30 वाजून गेलेले आहेत. आणि कालवण आहे आज. कालवण आहे. 2-4 अंडी त्याच करायचं. होतंय पटापटा केल्यावर. मित्रांनो आपल्या भाकरी बिकरी झालेल्या आहेत आणि या ठिकाणी बघा वाटण चालले आहे. वाटण वाटायचं चाललंय आपलं कालवणाला. हो का, आपलं मस्तपैकी कालवणाचं वाटण चाललंय वाटायचं. तर या ठिकाणी बघा खोबरच पडला धुवून घ्यायचंय त्याला. बघा हे आपलं आजचं वाटण. काय आहे वाटणात? काय घेतलंय सांग. कार्याळ, हरभऱ्याची डाळ, बाजरी. अशी मला भरपूर जण विचारतात मित्रांनो वाटण काय वाटलंय, वाटणात काय मटेरियल होता ही. तर बघा हा आपला असा आईने सगळा मटेरियल घेतलाय. खोबऱ्याचा तुकडा. रसरशीत कालवण झालं पाहिजे आपलं. आता हे वाटण चांगलं बारीक वाटून झालं. आता याचा असा गोळा बनवून हे ताटलीत काढून
कालवणाच्या आधी तोंडी लावायला आपल्या बॉब्या तळून घेते आहे. जाळ लागलाय, तेल जरा वेळेस गरम होतं या. तर आधी आपल्या बॉब्या तयार करायच्या. काय काय खाता माणूस सकाळचं बी काय बकरी खाऊन देत नाही भाकर. तिकून निघलं तिकून निघलं, सकाळी तर तू हातावर भाकर खाल्ली. मग आता या नाळावाशीच नेरवाने जेवतोय माणूस. मेंढरा चरून आलेले असतात, मेंढरा बी नेर झालेले असतात आणि आपल्याला बी मग काय निकाळजे जेवण असते. पहिली बॉबे टाकले टेस्टिंगसाठी नाही का, ते हळूहळू लागले तळाय. आपण दरवेळेस आणतो ना त्या छोट्या बॉब्या असतात आणि ह्या लय मोठे आहेत. काळू बी बुकतोय कुणा. काळू काळू काय रे, कोण दिसतंय तुला? या ठिकाणी बॉब्या तळायचं चाललंय. आपल्या बॉब्या बघा वा झाल्या मित्रांनो. या मोठ्या बॉब्या आहेत ना त्यामुळं असं पटापटा बुगलं भरून येते. आपल्या लय मोठे पहिली बॉबी ना ह्याच्या अर्धीच असायची आणि आता बघा काय काय पहिली ह्याच्या अर्धीच असायची ना. म्हणजे आहे बाकी त्या बी आहेत पण आता ह्या मोठे आहेत त्यामुळं मोठेच तळून घेते आहे. तेल बी चांगलं गरम झाले. बॉब्या तळून झाल्या, आता हे वाटण टाकून तळून घ्यायचं. गरम गरम तेलात टाकल्या मित्रांनो, तेल उडतं अंगाव. आता वाटण टाकलंय, थोडस मीठ टाकून घ्यायचं. आपला वाड्यावरचा मसाला बघा कसा आहे, एकदम चमचमीत. वाटण बिटण घातलं तर लयच भारी होतं. पण मी असं कटाळा आल्यावर पीठ टाकूनच करते एखाद बारीला. पण आज म्हणलं जरा वाटण टाकून व्हायचं, खायला आपण चांगलं होतं. हा होतं पण वाटण ती वाटणच ना. वाटणाचं भारी लागतं. चौथी चौच. आता काय करायचे, मसाल्याची चांगली ग्रेव्ही तळून झाली. आता हे वाटणाचं पाणी त्यात ओतून घ्यायचंय आणि आधनातलं कालवण करायचंय. आधनात अंडी सोडायची आधनात. आता चांगला दाना दाना उकळून द्यायची. आपल्या कालवनात मित्रांनो अंडी बी सोडले ते बघा आता. आणि दुसरं व्हायचं दाणं आपलं ह्याचं कायच आहे दाणं, वालीचं. हा वालीचं बारकं बारकं दाणं आहे आणि आपलं अंड्याचं कालवण सगळं मिक्सिंग काय काय. ते काय झालं मला वाटलं हाय अंडी, आणि मग दोनच होती म्हणून म्हणलं आता 2 अंड्याच कसं व्हायचं कालवण. आणि मग त्यात आपल्या वालीच्या शेंगाचं दाणं बिनं टाकले. मग बघू आता कशी चव घेऊ देते. मला तर वाटते चांगलं लागल. आपली ताट बी तयार केले ते. आपलं कालवण आता तयार झालेलं आहे. हाय देते वाढून हो का. ताटात आपलं आता वाढायचं चाललंय. कालवण तयार झाले. आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे हो का. हे आपलं कालवण आणि हे आपलं बॉब्या आणि एक कांदा घेतलाय. काय झालं तर हे आजचं आहे आपलं जेवण. आणि आईचा फोन चाललाय तो का. नाही मी नाही बघितलं. तर मित्रांनो आपलं जेवण बिवण झालेलं आहे आणि मस्त कालवण एकदम मस्त झालं. आपलं वाटून घाटून केल्यावर कालवण मस्तच होतं. तर आजचा हा आपला ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.